याच्यामध्ये चांगले हार्मोन सिक्रेट होतात, आपल्याला शांती आनंदाची प्राप्ती होते सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आणि पूर्ण दिवसभरासाठी ते कामाला येतात। त्याच्यासोबत आज गुडघेदुखी खूप होत आहे। गुडघेदुखीसाठी कारण काय आहेत गुडघेदुखीची? एकतर वजन वाढलेलं असतं, एकतर वातदोष वाढलेला असतो, एकतर आपले ऍसिड आपल्या रक्तामध्ये वाढलेलं असतं, किंवा आपल्या लिगामेंटची झीज झालेली असते, कार्टिलेजची झीज झालेली असते। तर या सगळ्यामध्ये एक तर आपल्याला विटॅमिन डी ची कमतरता असते, एक तर B12 ची कमतरता असते। आपल्याला ब्रह्ममुहूर्तच माहिती नाही आपल्या वीर जवानांना, त्यांना सूर्यकिरण कुठून मिळणार आहेत, विटॅमिन डी कुठून मिळणार आहेत, आर्टिफिशियल जे काही आपली लाईट आहे त्या लाईट मधून AC मधून बाहेर आलं तरच आपल्याला हे सगळे विटॅमिन्स मिळणार आहेत। नैसर्गिक नॅचरल आपण या निसर्गाशी जोडलो तरच आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे। म्हणून ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांना मोरिंगा, त्याच्यासोबत अश्वगंधा, त्याच्यासोबत शिलाजीत, त्याच्यासोबत जे की आपल्याला गुगल असतं, काय असतं माहिती आहे का? डिंक असतं। आपण डिंक आता ह्या दिवसामध्ये खाल्ले जातात, तेही चांगलं असतं आपल्या हाडांसाठी। ते गुगल म्हणजेच एका वनस्पतीचं डिंक असतं। त्रिदशा गुगोल, लक्षादी गुगोल असं आपण हे औषधी जर घेतला तर आपले हाडं मजबूत असतात। शिलाजीत हेही खूप फायदा करतं, अश्वगंधा हेही आपल्याला फायदा करतं। तर असं हे औषधीचं सेवन करणे, जसं गायचं तूप असेल, याचंही आपलं ज्यांना वजन वाढलेलं आहे त्यांच्यासाठी गायचं तूप ही चांगलं असतं। तर अशा प्रकारे आपलं वजन नियंत्रित करण्यासाठी हा व्यायाम, प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम ही तितकंच आवश्यक असतं। आणि हा आहार, आणि त्याच्या सुरुवातीला आधी म्हणजे आपल्या शरीरातली घाण बाहेर काढणे आणि मग या औषधीचे सेवन करणे, आणि त्यानुसार आपल्याला आपली हे गुडघेदुखी बरी करायला मदत होते। कारण वय झालं 40 वर्ष की सुरूच होतं, 50 वर्ष आपली झीज होते हाडांची, आपल्या कार्टिलेजची, आणि आपल्याला त्रास होतो, विटॅमिनची कमतरता पडते। म्हणून सूर्यप्रकाशात आपले जे गुडघे दुखत आहेत त्यांना अर्धा घंटा तरी आपला हा सूर्यप्रकाश दाखवला पाहिजे। याच्याने तेही सकाळचं कवळं ऊन 10 पर्यंत, आता आपला थंडी आहे तर आपण 10 साडे 10 पर्यंत सुद्धा याला ऊन दाखवू शकतो। मग काय कपडे घालून बसायचे का? थोडासा गुडघा आपला उघडा असला पाहिजे, जेणेकरून ते आपल्या आरोग्याला चांगलं असतं।